हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, मी ब्लॉग स्टार्टिंग इथं केली जिथं प्रयागराजला मी आलो आणि इथं नदीचा संगम आहे तिथं आम्ही आलो. मी हॉटेलला नाही चालू केला कारण लय घाई झाली म्हणून आम्ही पटापट निघलो आणि आता आमची सगळी माणसं उतरली बसमधून. बघू आता पुढं काय. चला गाईस, आता मी चाललो आणि कसं वाटतंय? मस्त. प्रयागराजला आलो आम्ही. इथं थंडी पण पक्की आहे, अजून सकाळच आहे आणि पक्का म्हणजे थंडवारा आहे पक्का. तुला थंडी नाही होत? थंड वाटतंय गारगार. आणि इथं सगळे शहागिली विकलेली आहेत. हा खरंच गाण आहे गाण. हा गाणं आहे इथं, पक्की गाणं. मी तर पुरं नदीचा संगम दाखवतो. हॅलो गाईज, इकडची गमी बहुत थंडी आहे. तुझा मी निकालचा ब्लॉग टाकला. गाईस बघा, आणि इथं जी माती आहे ना ती लई आहे, त्याच्यात डायरेक्ट पाय घुसतय. ही पूर्ण टुरिस्ट लोक आहेत पाण्यात. आता ही लोक पकडून मस्त मस्त. गाईस आमचा आता झाला. सो गाईस, आता आम्ही त्रिवेणी संगममधून आलो आणि इथेच एक मंदिर पण आहे बडे हनुमानजीचा आणि तिथे आम्ही दर्शनाला चाललो सगळी. आणि इथे बघ, इथं सगळं पोपट आहेत आणि यो पूर्ण इकडचा व्ह्यू. सो गाईस, आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही निघतो बघा. सो गाईस, आता इथे यांचे काही जेवण बनवायला घेतलं इथं बघा. काय इथं इथं बोल, इथं काय पाहिजे? कशाला पाहिजे? काला पण काला सांगत. हा हानीन सांग, काला पाहिजे सांग पहिले. लावाला. हा मग लावायला पाहिजे, पण कशाला हो माझा म्हणणार. कुठं जावाचं आहे तुला? अरे सकाळी म्हणा. सकाळी काय पटकन सांग, पटकन सांग. सकाळी काय पटकन सांग. बघ आता हाणणारच नाही मी तुला लिप बाम. हाणणार नाही लिप बाम. तर बघा होते जेवण. यो आहे सुका चिकन आणि मग यो काय आहे? यो दाखव. यो दिसला नाही ना तुला, दाखव चिकन खोल ना. जाऊ दे, झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आणि माझा डोला बघा किती लाल झालाय, माहीत पण आहे कसं नाही. आणि एक गोष्ट सांगायचीच राहील, माझा सोन्याचा कानातलंच पडला. आताच गणपतीने एक घालवलं मी आणि आता परत घालवलं. मला लाचपणे मी रास शिवा घाल्या घरायच्या म्हणजे मम्मी रास सगळी बोलली म्हणा का नुसती कानातलं वाला. तर मला कुठलीच गोष्ट टिकत नाही अशी सोन्याची बोललो
काय बोललो. मला नथल्या पण माझ्या रास गेले आहेत. पण मी मम्मी बोलली बोलतो ब्लॉगमध्ये सांग बोलतो तू का बोलतो तुम्ही असा असा केलाच करू. पण अशीच मम्मी मजाकमध्ये बोलत होती. पण मी तेव्हा नव्हतं सांगत कारण आम्ही तिघं मम्मी पप्पा मी कानातला मला सुचत नाही. मग मी ब्लॉगच्या क्लिप बनवलेल्या होत्या त्या क्लिप चेक केल्या कशा कानातला आहे कशा न आहे. मग जिथं पारलाय ना ते जागेवर परत आम्ही शोधायला गेली होती का बाकी सगळी बसमध्ये बसलेली होती. तेव्हा बघला तर तिथं नव्हतंच कानातलं कारण ती पूर्ण वालू होती. त्याने मी गेलं असेल एखादी असा नसेल ना. माझा डोला जो लाल झाला ना तुलाही बिहड दिसतंय. इकडे बघा आणि तिथं बघा 3 ढोरा बसले. सो गाईज आता जेवण झालं. मी तुम्हाला सुका चिकन दाखवला. चिकन जरासा पण झाला आणि आता मी जेवायला बसता. लई भूक लागली. तुला भूक लागली का नाही? लई भूक लागली. आम्ही सकाळी नाश्ता पण नाही केला आणि आता मी डायरेक्ट जेवायला बसतो. आणि किती वाजलं? 1:30 वाजलं ना. आता मी जेवायला बसतो. लई भूक लागली. फक्त मी पण एक चहा होतो. तुम्ही चहा पण नाही ना पिला? तिने चहा पण नाही पिला. मी फक्त एक चहा होतो. तुम्ही पिला चहा पिलास तुम्ही? नाही का तुला नाही लागली. आता जाऊ आणि मग आम्ही गेलो मागं. माझा केस बघा. आम्ही मागं गेलो आणि तिथं आम्हाला भेटली आवला. हे बघा हे बघा आम्ही पाडून आणली नावरा चोरून. ती हॉटेलवाल्यांची होती. तो समोरचं हॉटेल आहे ना त्यांची होती. सो गाईस आम्ही आता आलो जेवायला हॉटेलमध्ये आणि आता आमचं पापड आलं. बघू आम्हाला लय बेकार झोप लागलेली. अशी सर्दी पण लय बेकार झालेली आहे म्हणा. म्हणजे पक्की बेकार सर्दी झाली. नुसतं नाक वावते माझं शंभरान. आता जेवू आणि मग भेटू नंतर. सो गाईज आता मी तर बसली जेवायला. तिथं सगळी व्हेजवाली बसली आणि आम्ही सगळी नॉनव्हेज आहेत. आणि तिथं पप्पा साहेब आणि आम्ही पण नॉनव्हेज खायला आहेत. आम्ही व्हेज नाही खाणार. तर आता पापड आलं तर पापड पण आमचं खाऊन झालं. आता पुढचं काय आलं तर दाखवते. सो गाईज आता आम्ही आलो रूमवर आणि आम्ही बुक केलं. आताच आम्ही जेवण आलो म्हणजे जिथं जे धाब्यावर आम्ही जेवायला येतो ना ते तिथंच जवळच आहे रूम. आणि आता मी रूम बुक केलं आणि किंवा अर्णव संचा रूम न तो अर्णव आणि तिथं अजून सगळे रूम. आणि आता आज झोपू आम्ही. किती 12:30 वाजलं 12:15 वाजलं. आता मी झोपू. सगळे पहिले रूम बुक केलं. आम्ही पण आमचं रूम एक बुक केला. इथं रूम लई छोटे आहेत आणि आमची इथं 2 फॅमिल्या मोठे आहेत म्हणून असं. युगचा कृष्णाचा लॉकेट पडला. सूद नसतं त्याला काय कुठं पण काय पण भरवतं. मीच का बोलते मी आज माझा सोन्याचा कानातलं पारवलं. मी रास बोल करायला बोल घाला मी माझा कानातलं. मी तरी शोधायला पण गेलो तरी मला नाही भेटला. थोडीशी विचारून होतो मला त्यावर कुठं पडलं असेल काय. पण आता नाही विचारच गेला. माझं डेट फ्री झालं. तर काय करू मला काही समजून. मला कान बघ कसं दिसतं. आणि आता पप्पा सगळी खाली येत बघू काय. आता इथं ब्लॉग एंड करतोय. तसा आजचा ब्लॉग कसा वाटला प्रयागराज कसा वाटला नक्कीच सांगा. तशी तिथं लई घाण होती. स्वच्छता नाही तिथं. लई घाण होती म्हणजे इथं तिथं ना अशी मी तो शब्द वापरलेला तो तुम्ही बघा. कुठं पण म्हणजे कुठं पण अशी ओपनमध्ये अशी का म्हणजे पटत तसा. आता मी इथं ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता